विरोधकांनीही जय पवारांच्या भूमिकेचं स्वागत केलं। आता थेट सत्ताधारी पक्षातूनच असे प्रश्न उपस्थित होत असतील तर केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही व्हिडिओची योग्य दखल घेऊन कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय। पाहूयात। लोकांची जी भूमिका होती की रोहित पवारच एकटे ही लढाई करतायत आणि स्वतः अजित पवारांचे पत्नी जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांची मुलं आहेत त्यांनी याच्यात सहभागी व्हायला पाहिजे। जर जय पवारांनी अशा प्रकारची माहिती समोर आणली असेल तर नक्कीच त्या विमान कंपनीवर जे रोहित पवारांची मागणी आहे VSR कंपनीवर आणि DGCA वरती FIR दाखल व्हायला हवी। दादा, जय पवारने एक व्हिडिओ ट्विट केलेला आहे। जे VSR चे मालक आहेत रोहित सिंग ते मुख्य पायलटच्या सीटवर झोपलेले आहेत आणि त्यांचा तो व्हिडिओ किती निष्काळजीपणा अशा पद्धतीचं जय पवारांनी ट्विट केलेलं आम्ही ते मला असं वाटतं मी बघितलंय ते आणि मला असं त्याच्यावरती योग्य ती दखल घेतली जाईल। आणि याच विषयाच्या अनुषंगाने आता जनसामान्यांच्या प्रतिक्रिया आपण बघूयात। जाऊयात मीडिया सेंटरला। आपला जो दुसरा प्रश्न आहे VSR कंपनीच्या संदर्भातला त्याच्या प्रतिक्रिया आपण पाहतोय। प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या VSR कंपनीवरती कायदेशीर कारवाई करावी, श्याम ठाणेदार यांची एक्सवरनं प्रतिक्रिया आहे। युट्यूबवरनं प्रसाद माने यांची प्रतिक्रिया। विमानाची पायलट सीट ही अतिशय संवेदनशील जागा आहे, तिथे जागृत राहणं महत्त्वाचं। VSR कंपनीच्या हलगर्जीपणामुळे। फेसबुकवरनं बालाजी शिंदे यांची प्रतिक्रिया। पहिल्या दिवसापासूनच आम्ही म्हणत आहोत की हा 100% घातपात आहे। फेसबुकवरनं अनंत बोरसे म्हणतात हा अपघात नव्हे तर घातपातच होता, हा संशय बळावलाय। सरकार आणि DGCA गंभीरपणे पीडितांच्या नव्हे तर विमान कंपनीच्या पाठीशी उभे राहत आहेत, हे वारंवार अधोरेखित होते। कार्यवाही करा, पण कोणी करायला सांगितलं त्याचा शोध घेणं हे महत्त्वाचं आणि त्यांना राजकारणातनं नेस्तनाबूत करायचं हेही तितकंच महत्त्वाचं। ज्योती भालेराव यांची प्रतिक्रिया आहे। आणि याच विषयावरती चर्चा करायला आपल्या